औषध प्रशासनाकडनं गेल्या 2 वर्षापासून ज्या चुकीच्या मनमानी कारवाई चालू आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेच्या वतीनं 16, 17, 18 असा 3 दिवसाचा बंद आम्ही पाळायचं ठरवले। हा बंद पाळत असताना पेशंटचं इमर्जन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची काळजी आम्ही आमच्या सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे घेतलेले आहे। आमच्या लोकांचे नंबर आम्ही कलेक्टर ऑफिसला तसंच अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री वाटवे यांच्याकडे दिलेले आहेत। आम्ही पत्रकार मंडळींच्याकडे सुद्धा आमच्या सगळ्या लोकांचे नंबर दिलेले आहेत। कुठल्याही इमर्जन्सीमध्ये कुठल्याही पेशंटचे हाल होऊ नयेत याची काळजी सुद्धा या निमित्तानं आम्ही घेतली। परंतु जे काय चुकीच्या पद्धतीने गेल्या 2 वर्षापासून अत्यंत किरकोळ कारणावरनं अनेक दुकानदारांची लायसन्सेस जी कॅन्सल करण्यात आलेली त्या गोष्टीला आमच्या संघटनेचा आमच्या सभासदांचा ठाम असा विरोध आहे। त्याही पुढे जाऊन गेल्या अनेक दिवसापासून जी कारवाई केली जाते त्या कारवाईमध्ये सुद्धा अनेक वेळा असं लक्षात येते की त्या सभासदाला त्याचं म्हणणं मांडायला सुद्धा वेळ न देता तात्काळ त्या ठिकाणी त्याचं निलंबन केलं जातं, त्याच्यावर स्टॉप सेलची कारवाई केली जाते आणि किरकोळ काही मिनिटाकरता सुद्धा फार्मसी जर दुकानामधनं बाहेर गेला असेल तर त्या ठिकाणी औषध विक्री चालू आहे नाही चालू आहे अशा प्रकारची गोष्ट न बघता सुद्धा त्या ठिकाणी त्या दुकानावर कारवाई केली जाते। परत तो फार्मासिस्ट जेव्हा 2-3 मिनिटांना दुकानात येतो तेव्हा त्याला या ठिकाणी संधी दिली पाहिजे ते औषध दुकान पुन्हा चालू करायला। तर केवळ कायद्याचा चुकीचा आधार घेऊन 8 दिवस 15 दिवस महिनाभर या लोकांना हेलपाटे घालायचं काम हे आयुक्त या ठिकाणचे अधिकारी करतात। त्याही पुढे जाऊन अतिशय किरकोळ प्रकारची औषधं जी काउंटरवर डॉक्टरांच्याकडे न जाता पेशंटकडनं अथवा सर्वसामान्य जनतेकडनं मागितली जातात त्या ठिकाणी क्रोसिन सारख्या औषधाला सुद्धा या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन असलं पाहिजे असा जुलमी जो कायद्यामध्ये भाग नाही आहे तो कायदा बनवण्याचा प्रयत्न या लोकांनी केलाय। या सगळ्या गोष्टींचा आम्ही सांगली जिल्ह्यातले सर्व सभासद ठोस असा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये जर या आंदोलनाकडे लक्ष या सरकारनं दिलं नाही तर यापुढे आम्ही पूर्णपणे बेमुदत हा संप पुढे सुद्धा आमचा चालू ठेवण्याचा प्रयत्न राहील। केवळ चर्चा करून चर्चेमध्ये गुंतवून हे सरकार सुद्धा आम्हाला भूलथापा देते। गेल्या 2 आंदोलनामध्ये ज्या मागण्या आमच्या त्यांनी मान्य केल्या लेखी आश्वासनं दिली त्यामध्ये सुद्धा ते त्यांच्या गोष्टीवर कायम राहिले नाहीत। या सगळ्या गोष्टींचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला निषेध करावा लागेल। किंबहुना आमच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणं हे महत्त्वाचं असताना आमच्या लोकांना न्याय देणं हे महत्त्वाचं असताना या सरकारनं या अधिकाऱ्यांनी काल संध्याकाळपासून आमच्या लोकांच्यावर मेस्मासारखा कायदा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि अशा प्रकारे जर एखाद्या विक्रेत्यावर आमच्या कारवाई करण्यात आली तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्व लोक या ठिकाणी जेल भरो आंदोलन करणार आहेत। अशा प्रकारच्या जेल या ठिकाणी या सांगली जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत का याची खात्री या सरकारनं करावी अशी या निमित्तानं माझी मीडियाला सुद्धा विनंती आहे, जनतेला सुद्धा विनंती आहे। जनतेने सुद्धा आमच्या मागण्या आमच्यावर होणाऱ्या कारवाया ह्या लक्षात घेऊन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा।